शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष करून केवळ फसवी आश्वासने देणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणांविरोधात यवतमाळमध्ये दसऱ्याच्या शुभदिनी 2 ऑक्टोबर रोजी सहकुटुंब रक्तदान आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हे प्रतिकात्मक पण ठळक आंदोलन करण्यात आलं असून यातून सरकारने तातडीने मागण्या मान्य करावा असा तीव्र इशारा देण्यात आला आहे। स्वर्गवासी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथे झालेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता इंजिनियर प्रतिभा पवार, रुग्णसेवक संघपाल बारसे, मोबिन शेख, ज्ञानदा पाठे आणि शेतकरी आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे यांनी रक्तदान केलं। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या। या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुन्हा एकदा बुलंद आवाजात मांडण्यात आल्या। त्या खालीलप्रमाणे: ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, भूमिहीन शेतमजुरांना प्रति कुटुंब 25,000 रुपये मदत मिळावी, सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा। यावेळी आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे यांनी सरकारला थेट इशारा दिला। शेतकऱ्यांचं रक्त शोषून सत्तेची मजल मारणाऱ्या सरकारला आज आम्ही रक्तदान करून दाखवलंय। सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याच रक्ताचा लावा ज्वालामुखी होऊन उफाळेल असं ते म्हणाले। तर सोशल ॲक्टिव्हिस्ट इंजिनियर प्रतिभा पवार म्हणाल्या, आज आम्ही रक्तदान केले पण हे दान नाही तर संघर्षाची ठिणगी आहे। सत्ताधाऱ्यांनी डोळे झाकलेच तर शेतकऱ्यांचं हे रक्त रस्त्यावर उतरून वादळ बनेल। या रक्तदान आंदोलनातून शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि शेतमजुरांना उपासमारीकडे करणाऱ्या सरकारविरोधात संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे। कॉम्रेड सचिन मनवर, विद्या पळसाके, मंगला सोयाम, परशुराम कडू, प्रकाश कांबळे आणि शुभम तेलगोटे यांच्यासह शेतकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या सरकारचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून प्रतिकात्मक आंदोलन करतोय। विशेष म्हणजे सहकुटुंब आंदोलन करतोय। मी, माझी बायको, माझा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे। फ्लॅश मॉब पंढरी पाठे करत नाही, जे आहे ते रिअल करण्याचं काम सातत्यानं करतोय। या ठिकाणी प्रतिभा पवार पण आहेत, माझी बायको आहे, माझा संघपाल बाळसे मोठा भाऊ आहे, मोबिन शेख आहेत, माझे कॉम्रेड सचिन मनवर आहेत, विद्याताई परचाके आहेत, मंगला सोयाम आहेत। हे सातत्यानं लोक शेतकऱ्यांसाठी सातत्यानं लढतायत। सरकारला विनंती करतो, मी चेतावणी देतोय, रक्त सांडल्यापेक्षा हे रक्त लोकांना उपयोगी आलं पाहिजे म्हणून आमचं हे प्रतिकात्मक रक्तदान करून निषेधात्मक आंदोलन आहे। दसऱ्याच्या दिवशी दसरा खऱ्या अर्थानं शेती मातीचा सण आहे, पण या सरकारला लाज वाटत नाहीये। एवढं बेशरम सरकार आहे म्हणून या सरकारचा आम्ही रक्तदान करून निषेध करतोय। 350 ml रक्त देतोय। ते रक्त सरकारला लाज वाटली पाहिजे, सरकार विचार केला पाहिजे की काय आहे म्हणून। आम्ही आमचं कुटुंब विचारात न घेता, काही काळजी न करता रक्तदान करतोय। लक्षात घ्या, सरकारने विनंती करतोय, आम्ही फ्लॅश मॉब करत नाही, फ्लॅश आउट साठी काम करत नाही, प्रॅक्टिकल काम करतोय शेतकऱ्यांसाठी। या कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी सातत्यानं आमचा प्रयत्न आहे म्हणून हे प्रतिकात्मक निषेधात्मक रक्तदान करून आम्ही सर्वजण सामूहिक पद्धतीने निषेध करतोय। सातबारा कोरा झालाच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, ओला दुष्काळ झालाच पाहिजे, ओला दुष्काळ झालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, ओला दुष्काळ झालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.